तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर. आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सिरीज चालवत आहे. तर सध्या आपण इंग्लिश ग्रामरशी संबंधित सिरीज चालवत आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण वोकॅब्युलरी कंप्लीट करत आहोत आणि त्यामध्ये आता सध्या आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन कवर करत आहोत. समोर होमोनॉम्स, अँटोनॉम्स, सिनोनॉम्स आणि बरेचसे इडियम्स, फ्रेजेस वगैरे आहेत आणि मिसस्पेल्ट आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण कवर करणार आहोत. ग्रामरचा कोर भागसुद्धा आपण कवर करणार आहोत आणि बाकीचे MPSCचे लेक्चरसुद्धा आपण घेणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. पुढे अपलोड होणारे जे काही व्हिडिओ असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूब पाठवत असते, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. या भागातला आपला पहिला शब्द आहे इन्फिशियस. इन्फिशियस म्हणजेच काय? अ डिसीज विच कॅन स्प्रेड वन पर्सन टू अनदर, त्यालाच आपण संसर्गजन्य असं म्हणतो. पुढचा शब्द आहे इन्सॉल्वंट. इन्सॉल्वंट म्हणजे नादार. अ पर्सन हू कॅनॉट पे ऑफ हिज डेबिट, असा व्यक्ती की जो त्याचा कर्ज फेडू शकत नाही, त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? इन्सॉल्वंट. की तो त्याला नादार सुद्धा म्हणतात किंवा दिवाळखोरसुद्धा म्हणतात. हा शब्द खूप वेळा विचारण्यात आलेला आहे, म्हणजे खूप वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. अ पर्सन हू कॅनॉट पे ऑफ हिट्स डेबिट. डेबिट म्हणजे कर्ज आहे ते, तो फेडू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? इन्सॉल्वंट म्हणतो. पुढचा शब्द आहे इम्प्रॉम्प्टू. इम्प्रॉम्प्टू म्हणजे उत्स्फूर्त. ॲट वन्स विदाऊट प्रिपरेशन, म्हणजे एखाद्याला भाषण द्यायचं आहे तो किंवा एखादा सेमिनार द्यायचा आहे, तर त्याने काय केलं? आधी तयारीच नाही केली आणि डायरेक्ट ऑन द टाईम, ऑन द स्पॉट तो देत असेल, त्याला आपण काय म्हणू? इम्प्रॉम्प्टू. ॲट वन्स विदाऊट प्रिपरेशन, त्याला आपण इम्प्रॉम्प्टू म्हणतो, म्हणजे उत्स्फूर्त असं म्हणू शकता तुम्ही. पुढचा शब्द इन्सॉल्वंट हा आलेला आहे, पण फक्त त्याची डेफिनेशन थोडी बदलून दिलेली आहे. अर्थ तोच आहे, नॉट हॅव्हिंग इनफ मनी टू पे डेबिट्स. त्याच्याजवळ पैसा नाही आहे की तो त्याचं कर्ज फेडू शकेल. म्हणजे दोन्ही अर्थ तुम्ही इथे पकडू शकता. अ पर्सन हू कॅनॉट पे ऑफ हिट्स डेबिट्स, त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? नादार किंवा कर्ज न फेडू शकणारा. किंवा तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणू शकता की नॉट हॅव्हिंग इनफ मनी टू पे डेबिट्स, त्याच्याकडे एवढा पैसा नाही की तो त्याचं कर्ज फेडू शकेल. पुढचा शब्द आहे इकोनोक्लास्ट. हा झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं इकोनोक्लास्ट म्हणजेच काय? अ पर्सन हू अटॅक इस्टॅब्लिश बिलीफ्स ऑर कस्टम. इस्टॅब्लिश म्हणजे स्थापन झालेले किंवा पूर्वीपासून चालत आलेले जे आहेत ते बिलीफ्स म्हणजे श्रद्धा, पारंपरिक ज्या काही श्रद्धा चालत आलेल्या आहेत त्या, आणि कस्टम म्हणजे चालीरीती, प्रथा तुम्ही म्हणू शकता. अ पर्सन हू अटॅक्स, आणि असा व्यक्ती की जो या गोष्टींवर अटॅक करत असेल त्याला आपण काय म्हणू शकतो? इकोनोक्लास्ट असं म्हणतो. म्हणजेच तुम्ही त्याला सुधारणावादीसुद्धा म्हणू शकता किंवा जुन्या चालीरीतींवर हल्ला करणारासुद्धा म्हणू शकता. कारण असे आपले बरेच समाजसुधारक होऊन गेले की आपल्या ज्या जुन्या चालीरीती होत्या, मुलींना शिक्षणाचा अधिकार वगैरे नव्हता, तर सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. पुढे तुम्ही सांगू शकता की राजा राममोहन राय जे होते त्यांनी सतीप्रथा बंद केली. अतिशय वाईट आणि जिवंत स्त्रीला त्यामध्ये जाळण्यात येत होतं, ती प्रथा ते बंद करण्यात आली. म्हणजे अशा ज्या काही कुप्रथा म्हणू शकता तुम्ही, बॅड इव्हिल्स आहेत, त्या प्रथांवर हल्ला करणारे जे असतात. आणि नव्या चालीरीतींना पाश्चात्य विचारांना, पाश्चात्य म्हणजे एखाद्या संस्कृतीचं अनुकरण करा, मात्र अंध अनुकरण करू नका, असं गोपाळ गणेश आगरकर म्हणत होते. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमध्ये सुद्धा खूप काही शिकण्याजोगे आहे, नवीन कल्पना आहे, त्यांचं नाविन्य आहे किंवा शोध लावण्याची वृत्ती आहे किंवा उद्योजकता आहे. ह्या सगळ्या गोष्टी भारतीय लोकांनी अनुकरण केल्या पाहिजे, मात्र अंध अनुकरण करू नका, असे गोपाळ गणेश आगरकर म्हणत असत. म्हणून आतासुद्धा ही गोष्ट आपल्याला लागू होते. म्हणून लक्षात ठेवा, इकोनोक्लास्ट म्हणजे अ पर्सन हू अटॅक एस्टॅब्लिश बिलीफ ऑर कस्टम, त्याला आपण इकोनोक्लास्ट असं म्हणतो. पुढचा शब्द आहे इनॅनिमेट. इनॅनिमेट म्हणजे तुम्ही निर्जीव म्हणू शकता किंवा मृत म्हणू शकता. ॲन ऑब्जेक्ट विच हॅज नो लाईफ, की असं ऑब्जेक्ट आहे, असा घटक आहे की त्याला काही आयुष्यच नाही आहे किंवा लाईफच नाही आहे, त्याला इनॅनिमेट तुम्ही म्हणू शकता. पुढचा आहे इमिग्रंट. हा शब्द विचारण्यात आलेला आहे. इमिग्रंट म्हणजेच दुसऱ्या देशातून आलेला. अ पर्सन हू कम टू लिव्ह परमनंटली इन अ फॉरेन कंट्री, त्याला दुसऱ्या देशातून आलेला असं म्हणू शकतो आपण. अ पर्सन हू कम्स टू लिव्ह, राहण्यासाठी आलेला आहे, परमनंटली इन अ फॉरेन कंट्री, विदेशातून आलेला आहे, त्याला आपण इमिग्रंट असं म्हणतो. पुढचा शब्द आहे आणि हा जो शब्द आहे तो आपण शॉर्टमध्ये सुद्धा कवर केलेला आहे. तर असे म्हणजे डेली आपण संध्याकाळी 7 वाजता एक
शॉर्ट अपलोड करत असतो, तोही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. सुरुवातीला आपण व्होकॅब्युलरीज कवर करणार आहोत. तर तो व्होकॅब्युलरीच्या संबंधात त्यामध्ये त्याचा मराठी मिनिंग, इंग्लिश मिनिंग प्लस एक एक्झाम्पल मराठीमधून आणि इंग्लिशमधून सुद्धा आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता असते. त्याची प्लेलिस्ट आहे, ती सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तर आता पुढचा शब्द आहे इनऑडिबल. हा शब्द झालेला आहे अश्राव्य. पुढचा शब्द आहे इन्व्हेस्टिट्युअर. इन्व्हेस्टिट्युअर म्हणजे अधिकार बहाल करणे. सेरेमनी टू गिव्ह पॉवर असा एखादा कार्यक्रम की ज्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला अधिकार बहाल केले जातात, तर तुम्ही त्याला म्हणू शकता इन्व्हेस्टिट्युअर, अधिकार बहाल करणे. म्हणजेच काय होते, सेरेमनी टू गिव्ह पॉवर, त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टिट्युअर. इच्छा किंवा अपमानजनक म्हणजे टेंडिंग टू कॉज इलविल, इनविडियस असं म्हणू शकता. अनिच्छा किंवा अपमानजनक एखाद्याविषयी मत्सर भावना असते, द्वेष भावना असते, तिरस्कार असणे, त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, इनविडियस हा शब्द पण लक्षात ठेवा. अनिच्छा, अपमानजनक. एखादा समजा नोकरीवर लागला, आता बाकीचे सुद्धा त्याला काय करत आहेत, जडजड करत आहेत, त्याच्याबद्दल ती काय करतायत, तिरस्कार करत आहेत. टेंडिंग टू कॉज इलविल, एक्झाम्पल दिलं असं पकडू नका वाटल्यास. टेंडिंग टू कॉज इलविल त्याला आपण इनविडियस असं म्हणतो, म्हणजे अनिच्छा आणि अपमानजनक असं आपण म्हणू शकतो. पुढचा शब्द आहे इकोनोक्लास्ट. हा तुम्हाला सांगितला. तर आता परत एकदा त्याचं वेगळ्या पद्धतीने मांडणी केली. अ पर्सन हू अटॅक ऑर क्रिटिसाइज चेरिश बिलीफ ऑर इन्स्टिट्यूशन, तुम्ही त्याला इकोनोक्लास्ट असं म्हणू शकता. प्रस्थापित समजुती किंवा तुम्ही त्याला समाज सुधारक असं म्हणू शकता, किंवा सुधारणावादी म्हणू शकता, किंवा जुन्या चालीरीतींवर हल्ला करणारा व्यक्ती असं म्हणू शकता. आता समोरचा शब्द आहे अजिंक्य. टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड. त्यालाच इथे एक गोष्ट लक्षात घ्या की टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड म्हणजेच अजिंक्य तुम्ही म्हणू शकता. त्याला आपण काय म्हणतो, इनविसिबल असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता की शिवाजी महाराज आहे, त्यांना जिंकणं कठीण होतं किंवा इनविसिबल होतं. म्हणजेच काय ते अजिंक्य होते, त्यांना कोणी पराभूत करू शकत नव्हतं, असं तुम्ही उदाहरणासह देऊ शकता. टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड, ज्यांना पराभूत करणं शक्य नाही असे अजिंक्य तुम्ही म्हणू शकता. पुढचा शब्द आहे इनवायोलेबल. इनवायोलेबल म्हणजे पवित्र किंवा आदरणीय. हायली रिप्रेझेंटेड टू बी अटॅक. आता तुम्ही इथे लक्षात घेऊ शकता इनवायोलेबल म्हणजे एखादा एक्झाम्पल जर आपल्याला देता आलं तर आपण बघतो जे उल्लंघन करता येत नाही किंवा भंग करता येत नाही अशी गोष्ट. अभंग म्हणजे त्याला भंग करता येत नाही. एक्झाम्पल आता तुम्हाला दिलं, समजा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा घटनेचा अजोड आणि अभंग इनवायोलेबल भाग आहे. द राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच इज ॲन इनवायोलेबल पार्ट ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन असं तुम्ही म्हणू शकता. तर लक्षात ठेवा, इनवायोलेबल म्हणजेच काय, जे उल्लंघन करता येत नाही, ज्याचा भंग करता येत नाही, असं पवित्र किंवा अभंग अशी कोणती गोष्ट असेल त्याला आपण काय म्हणतो, इनवायोलेबल असे म्हणतो. पुढचा शब्द आहे इनप्रॉम्प्टू. इनप्रॉम्प्टू म्हणजे डन विदाऊट बिंग प्लॅन ऑर रिहर्सल. म्हणजे मी तुम्हाला आधी पण सांगितलं इनप्रॉम्प्टू म्हणजे काय, की ऑन द स्पॉट, ऑन द टाईम तुम्ही काहीतरी स्पीच देत असाल किंवा वेळेवर एकदम, म्हणजे आधी प्रिपरेशन केलेच नाही, त्याची रिहर्सल केली नाही, त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, इनप्रॉम्प्टू. आणखी जर उदाहरणासह आपण बघितलं, समजा एखाद्या वेळेस संध्याकाळी अचानक मीटिंग घ्यायची ठरवली, म्हणजे पूर्वनियोजित नव्हती ती गोष्ट किंवा प्लॅन केलेली नव्हती, परंतु वेळेवरती झाली, त्याला आपण काय म्हणू शकतो, इनप्रॉम्प्टू म्हणू शकतो. डन विदाऊट बिंग प्लॅन ऑर रिहर्सल, त्याला आपण इनप्रॉम्प्टू असं म्हणू शकतो. पुढचा शब्द इनकरेजिबल. आता करेजिबल म्हणजे काय, दुरुस्त होणारा, आणि इनकरेजिबल म्हणजे काय, दुरुस्त न होणारा. अनेबल टू बी चेंज ऑर इम्प्रूव्ह, त्याला आपण काय म्हणतो, इनकरेजिबल म्हणतो. हा सोपा शब्द आहे. पुढचा शब्द आहे ज्युरिस्ट. त्याला आपण कायदेपंडित म्हणतो. अ पर्सन हू इज वेल वर्स इन लॉ, त्याला आपण काय म्हणतो, ज्युरिस्ट म्हणजे कायदेपंडित असं म्हणतो. लिवली किंवा लाईव्हली म्हणू शकता तुम्ही, जोमदार. विवॅशियस पर्सन. आता इथे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही म्हणू शकता की जिवंत एकदम असं म्हणू शकता की एकदम उत्स्फूर्त म्हणजेच उत्साही, जोमदार, खूप ऊर्जा असलेलं. उदाहरणार्थ लहान मुलं आहेत, लहान मुलं नृत्य सादरीकरण करत आहेत, तर त्यावेळेस ते किती उत्साही असतात. जे चिल्ड्रन वेर व्हेरी लाईव्हली किंवा लिवली ड्युरिंग द डान्स परफॉर्मन्स, त्याला आपण काय म्हणू शकतो, तर
लाईव्हली म्हणू शकतो किंवा लिव्हली म्हणू शकतो. जो उच्चार तुम्हाला योग्य वाटते तो तुम्ही करू शकता. कारण आपल्याला फक्त परीक्षेपुरतं मर्यादित आपण घेत आहे, प्रोनाऊन्सिएशनवर भर देत नाही, यासाठी मी तुम्हाला असं म्हटलं. आता पुढचा शब्द आहे क्लेप्टोमॅनियक, चोरीची इच्छा असणारा. क्लेप्टोमॅनियक म्हणजेच काय होते, अ रिकरंट अर्ज टू स्टील, म्हणजे चोरी करणे, टिपिकली विदाऊट रिगार्ड फॉर नीड ऑर प्रॉफिट. म्हणजे चोरीची इच्छा आहे त्याची, टिपिकली विदाऊट रिगार्ड फॉर नीड ऑर प्रॉफिट. त्याचं काही इच्छा आहे त्याची. रिकरंट अर्ज टू स्टील, टिपिकली विदाऊट रिगार्ड फॉर नीड ऑर प्रॉफिट. आता समजा तुम्ही एखादं उदाहरण इथे घेऊ शकता की एखादा व्यक्ती आहे, त्याला चोरीची इच्छा आहे. आता चोरीची इच्छा म्हणजे नेमकी कशी आहे ते थोडक्यात एका उदाहरणासह आपण समजून घेऊ. एक मुलगा आहे समजा की एक मुलगा आहे आणि तो दुकानामध्ये जातो आणि तोच काहीतरी चोरी करतो. मग ते दुकानदाराला असं लक्षात येतं की तो मुलगा फक्त केवळ चोर नाही आहे, त्याला चोरी करण्याची मानसिक विकृती आहे. म्हणून विकृती ही जी शब्द आहे याला आपण क्लेप्टोमेनिया असं म्हणतो. म्हणजे त्याला शिक्षेपेक्षा उपचारांची गरज आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्ही इंग्लिशमध्ये याचं एक्झाम्पल असं म्हणू शकता, द शॉप ओनर रिअलाइज दॅट द बॉय वॉज अ क्लेप्टोमेनियॅक अँड नीडेड मेडिकल हेल्प रॅदर दॅन द पनिशमेंट. म्हणजे मी तुम्हाला इथं अर्थ समजून सांगितला की असा व्यक्ती की ज्याला चोरी करण्याची इच्छा असते किंवा तुम्ही त्याला मानसिक विकृतीसुद्धा असं म्हणू शकता. चोरी करण्याचा मानसिक रोग असलेली व्यक्ती म्हणजे क्लेप्टोमेनियक असं तुम्ही म्हणू शकता. तर अशा प्रकारे हा शब्द आपण समजून घेतला. पुढचा शब्द आहे लेक्सिकोग्राफर, म्हणजे अ पर्सन हू कम्प्लीट्स डिक्शनरीज. तुम्ही त्याला काय म्हणता, लेक्सिकोग्राफर असं म्हणू शकता. शब्द कोशागार म्हणजे शब्द कोशागार किंवा शब्दसंग्रह लिहिणारा व्यक्ती असं तुम्ही म्हणू शकता. तर त्याला आपण काय म्हणतो, लेक्सिकोग्राफर असं म्हणतात. किंवा शब्दांची डिक्शनरी लिहिणारा त्याला आपण असं म्हणू शकतो. पुढचा आहे लिंग्विस्ट म्हणजे भाषा अभ्यासक. पर्सन स्किल इन फॉरेन लँग्वेजेस, जो स्किल आहे, कौशल्य आहे त्याच्याकडे वेगवेगळ्या भाषा बोलण्याचं, त्याला आपण लिंग्विस्ट असं म्हणतो. पुढचा शब्द आहे लेअर म्हणजेच काय, तर गुहा. अ प्लेस वेअर अ वाईल्ड ॲनिमल लिव्ज, असं ठिकाण की ज्या ठिकाणी जे जंगली प्राणी आहेत ते राहतात, त्याला आपण काय म्हणतो, गुहा. लायर. पुढचा शब्द आहे मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय, हस्तलिखित. पेपर्स रिटन बाय हँड ऑर मॅन्युअली, जे हातानं लिहिलेलं असतं त्याला आपण हस्तलिखित असं म्हणू शकतो. मॅन्युस्क्रिप्ट. पुढचा शब्द आहे मिसर म्हणजे कृपण. वन हू स्पेंड टू लिटल, तुम्ही त्याला कंजूस म्हणू शकता. हू स्पेंड टू लिटल, जो कमी खर्च करतो, कृपण. मिसरेबल पर्सन असं म्हणू शकता, एखादा कंजूस व्यक्ती. पुढचा शब्द आहे मायग्रेटरी म्हणजेच काय, स्थलांतर करणारा. वन हू मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर, त्याला आपण काय म्हणतो, मायग्रेटरी म्हणजे स्थलांतर करणारा असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपण आजच्या भागातले वन वर्ड सबस्टिट्यूशन कव्हर केले. तर असेच आपले 3-4 भाग आणखी समोर होतील आणि नंतर आपलं वन वर्ड सबस्टिट्यूशन ही सिरीज कंप्लीट होईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.